कापूसतळणी या गावातील वार्ड क्रमांक 1 मध्ये असणाऱ्या भीम चौकात गावातील काही लोकांनी पानटपऱ्या, केस कर्तनालय व इतर व्यावसायिक खोके बेकायदेशीररित्या सुरू केले आहे। अमरावती तालुक्यातील कापूसतळणी ह्या गावामध्ये भीम चौक हा चौक आहे। तिथे त्या गावातील काही समाजकंटकांनी बेकायदेशीर अतिक्रमण केलेले आहे। त्यांना ग्रामपंचायतने कायदेशीर नोटीसही दिल्या, परंतु ते ऐकायला तयार नाही। याचाच अर्थ असा की ते ग्रामपंचायतीला मानत नाही। या भीम चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा व बौद्ध विहार असून या विहारात नियमित धार्मिक कार्यक्रम घेण्यात येतात। या कार्यक्रमांकरिता गावातील महिला मोठ्या उत्साहाने सहभाग घेत असतात, परंतु भीम चौकात असलेल्या या टपऱ्यांवर काही टवाळखोर मंडळी दिवसभरापासून बसून चौकात येणाऱ्या जाणाऱ्या महिला व युवतींवर अश्लील शेरेबाजी करतात, ज्यामुळे महिला व युवती बौद्ध विहारात प्रार्थनेसाठी जाण्यास टाळाटाळ करीत आहेत। आणि महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी असा नमूद करू इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा त्या अतिक्रमणच्या बाजूला आहे आणि तिथे अवैध धंद्यासारखा तिथं एक परिस्थिती तयार झालेली आहे। गावातील टवाळखोर जे लोक आहेत ते तिथे टवाळी करतात। आमच्या महिला ह्या बुद्धविहारामध्ये वंदनेसाठी जातात, येता जाताना ते शिराबाजी करतात। विहारातील कुठल्याही कार्यक्रमात महिलांचा सहभाग कमी झाला आहे। या संदर्भात चौकात बसणाऱ्या टवाळखोरांची टवाळखोरी बंद करण्याकरिता व 8 दिवसात अतिक्रमण हटविण्याकरिता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तर्फे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। आम्ही आज निवेदन देत आहोत। निवेदनाची आमची मागणी आहे की येणाऱ्या 8 दिवसात जर कदाचित त्या अतिक्रमण तात्काळ प्रशासकीय यंत्रणेने बाजूला केलं नाही तर आम्ही याच्यानंतर उग्र स्वरूपाचे आंदोलन करणार आहोत। सदर निवेदन देतेवेळी ॲडव्होकेट उमेश इंगळे, गजानन मनोहर, प्रशांत तायडे, भैया वासनिक, नलिनी रामटेके, विनोद इंगळेसह आदी उपस्थित होते।